लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात बालिकेच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूप्रकरणी मानवी हक्काबेनाकडून माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदन. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. लातूरमधील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 5वीमध्ये शिकत असलेल्या बालिकेच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी मानवी हक्काबेनाच्या जळकोट तालुका कार्यकर्त्यांनी केली आहे. मानवी हक्क अभियान ही संविधानिक मूल्यावर सनदशीर मार्गाने चालणारी व सर्वसामान्यांच्या न्याय व कल्याणासाठी कार्य करणारी संघटना आहे. या संघटनेसह इतरही सामाजिक संघटनेने माननीय तहसीलदार जळकोट यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे यासंबंधी प्रतिक्रिया दिल्या. लातूरमध्ये असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात नामे अनुष्का किरण पाटोळे, गाव टाका, तालुका औसा, जिल्हा लातूर या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इयत्ता 6वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या या मुलीच्या पालकांना शाळेतून दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी फोन येतो आणि आपल्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले जाते. आईवडील लातूरात घटनास्थळी पोहोचण्याअगोदरच मुलीचा मृतदेह शासकीय दवाखान्यात पोस्टमार्टमसाठी आणले जाते. हे सगळं संशयास्पद आहे असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप या अल्पवयीन मृत बालिकेचे आईवडील करीत असून त्यांच्या म्हणण्याला या विद्यालयाच्या संशयास्पद वर्तनाचा आधार आहे असेही निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. आमचे इयत्ता 6वीमधील बाळ आत्महत्या करू शकत नाही असे आईवडिलांनी स्पष्ट केले असून त्यांच्या म्हणण्याला संघटनेने समर्थन दिले आहे. अनुष्काच्या शरीरावर इतरही जखमा असल्याचे कळत असून ज्या कपड्याने फाशी घेतली असे सांगितले गेले तो कपडा टॉवेल एवढा लांबीचाही नाही. या सर्व बाबीमुळे मुलीचे आईवडील करीत असलेल्या आरोपात तथ्य दडलेले दिसून येत असल्याचा संशय मानवी हक्क अभियान कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मुलींची पहिली महान शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशीच ही घटना घडली असून 3 जानेवारीला माझ्या सावित्रीचा खून केला हे तिच्या आईच्या वाक्य काळीच चिरून टाकणार आहे असे कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे. लातूरसारख्या शिक्षणाच्या मायभूमीत नवोदयसारख्या केंद्रीय शिक्षण संस्थेत बहुजनांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लेकरं सुरक्षित नाहीत याबाबत अभियानाने चिंता व्यक्त केली. सदर विद्यालयात यापूर्वीही असे प्रकार घडल्याचे आता बोलले जात असून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून उच्च अधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाचा कसून तपास करण्यात यावा. दोषीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावे. या विद्यालयातील जबाबदारावर प्रथम सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व पुढील तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे भारतीय न्यायसंहिता व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमात वाढ करण्यात यावी. पीडित कुटुंबियांना केंद्र सरकारकडून 50 लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर मानवी हक्क अभियानाचे जिल्हा संघटक हरिभाऊ राठोड, जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे, गंगाराम गोटमुकले, बालाजी गुडसुरे, संजय गोंटे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत. लातूर येथे नवोदय विद्यालयामध्ये शिकणारी अनुष्का किरणकुमार पाटोळे ही मुलगी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आईवडिलांनी नवोदय विद्यालयामध्ये चांगल्या प्रकारे शाळा शिकत असल्यामुळे नवोदय विद्यालयामध्ये तिला शाळेत टाकलं. घरची परिस्थितीचा दाहक अनुभव, गरिबीचे चटके भोगत आईवडिलांनी शाळेत टाकल्यानंतर तिथे आमच्या मुलांचा सरकारतर्फे संगोपन आणि सांभाळ होईल असं त्यांना इच्छा होती, अपेक्षा होती. ही अपेक्षा असताना देखील तिथे या चिमुरड्या मुलीला शिक्षणाच्या ऐवजी तिचा जीव गमवावा लागला. अशा या परिस्थितीमध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसांनी शाळा शिकावं का नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे. भीतीचं वातावरण झालेलं आहे. बाकीच्यांना शाळेत लेकरं टाकण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. टाकावं का नाही ही सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा ह्या गोष्टी होऊ नये
ही शासनाने तात्काळ याची नोंद घेऊन जे नराधाम आहेत, ज्यांनी ह्या पोरीवर अत्याचार केलेले आहेत, अशांना फाशीची शिक्षा व्हावी असं या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. अनुष्का पाटोळेचा खून करणाऱ्या नराधामांचा अनुष्का पाटोळेचा खून करणाऱ्या नराधमांचा अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे. अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे. हम सब एक है. जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.